पहा सर्वांनी इकडे लक्ष द्या. आतापर्यंत ना आपण 3 महत्वाचे पॉइंट पाहिलेत. लक्ष माझ्याकडे, हॅलो इकडे. पहिला पॉइंट होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, नंतर ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल फील्डचं पोटेन्शियल. मी फक्त फॉर्म्युला सांगतो, बरोबर आहे, बाकी आपण खूप सारं वर्क केलेलं आहे. तर पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशनमध्ये पहिल्यांदा काय आहे, अगदी सुरुवातीला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तुम्हाला काय सांगतो की 2 पार्टिकलमधलं तुम्हाला काय काढायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. डोळ्यासमोर घ्यायचं. पहिला पार्टिकल आहे हॅव्हिंग मास m1, दुसरा पार्टिकल हॅव्हिंग मास m2. दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स r. यांच्यामधला, लक्ष द्या, लक्ष इकडे पूर्ण 100%, यांच्यामधला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला काढायचा आहे तर F बरोबर काय लिहिता तुम्ही, G इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. जे काही पुढे आपण डेव्हलप केलं ते सर्व यावरूनच डेव्हलप केलं. यावरूनच तुम्हाला जीचं युनिट डायमेन्शन लिहिता येतं, त्यावरूनच तुम्हाला वेक्टर फॉर्मही तयार करता येतो. हा झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तर हा झाला पहिला पॉईंट, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. दुसरा पॉईंट पहा, दुसरा पॉईंट स्टडी करत असताना आपण काय केलं की एक जे बिगर मास आहे दॅट इज कॉल्ड ॲज सोर्स मास. फॉर एक्झाम्पल मास ऑफ अर्थ, तर अर्थवरच्या पार्टिकलसाठी मास ऑफ अर्थ हे झालं सोर्स मास, बरोबर आहे. अर्थच्या भोवती मून फिरत असेल तर मून सुद्धा काय झालं, टेस्ट मास. म्हणून आपण सोर्स मास कॅपिटल एमनी दाखवलं आणि टेस्ट मास स्मॉल एमनी दाखवलं. पहा गडबड होते. समजा असं असेल की ही आहे, हा आहे सन आणि सनच्या भोवती फिरत आहे अर्थ, मग सनचं मास काय असणार, सोर्स मास, आणि अर्थचं मास काय असणार, टेस्ट मास. समजून राहिलं का? जे बिगर आहे ते सोर्स मास आणि जे स्मॉलर आहे ते टेस्ट मास. नाही तर काय होणार की फॉर्म्युल्यामध्ये, लक्ष द्या, अर्थच्या भोवती सॅटेलाइट्स वगैरे फिरतात, त्या फॉर्म्युल्यामध्ये कॅपिटल एम मास ऑफ अर्थ असते. पण दुसरा फॉर्म्युला असतो जिथे ना सनच्या भोवती दुसरा प्लॅनेट फिरत असेल पण आपल्याला वाटतं कॅपिटल एम इज द मास ऑफ अर्थ. तसं नाही आहे. कॅपिटल एम जो सेंटरला असेल त्याचा मास, सोर्स मास कॅपिटल एम आहे आणि टेस्ट मास स्मॉल एम आहे. ज्यावर जास्त इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे अर्थात इन्फ्लुएन्स तर सारखाच असतो, जेवढा फोर्स कॅपिटल एम स्मॉल एमवर एक्झर्ट करते तेवढाच फोर्स स्मॉल एम कॅपिटल एमवर एक्झर्ट करते, बरोबर आहे. पण ज्याचं मास जास्त असते त्याला काही फरक नाही पडत, त्याचं डिस्प्लेसमेंट होत नाही, तो जागेवरच राहतो. आणि ज्याचं मास कमी असते तो ओढला जातो किंवा तिथे डिस्प्लेसमेंट होते किंवा तो मुव्हिंग पार्टिकल दाखवलेला असेल. तर हा काय झाला, सोर्स मास. आणि या मासच्या भोवती काय असणार, या भोवती जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये काय असणार, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे हे दाखवण्यासाठी आपण 2 टर्म पाहिल्या होत्या. जसं या मासपासून स्मॉल आर इतक्या अंतरावर आहे हा एक पॉईंट, आणि या पॉईंटला ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल काढायचं होतं. मग या पॉईंटला इंटेन्सिटी जर तुम्हाला काढायची आहे तर इंटेन्सिटी ई किंवा आयनी दाखवता येणार तुम्हाला. ईने दाखवा किंवा आयनी दाखवा. इंटेन्सिटी इथे जेवढा फोर्स एक्झर्ट होत असेल या टेस्ट मास, त्या टेस्ट मासवर जेवढा फोर्स एक्झर्ट असेल त्याला मासने डिवाइड केलं, हे झालं इंटेन्सिटी. यावरून फोर्सचा फॉर्म्युलाही लिहिता येतो. म्हणून फोर्सचा फॉर्म्युला काय होतो, इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय मास, मास इंटू इंटेन्सिटी. ओके, पण मी हा इथला काढून टाकतो. नंतर परत आपण इंटेन्सिटी काढली होती इन टर्म्स ऑफ सोर्स मास, आणि ती इंटेन्सिटी होती जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. युनिट तुम्हाला मिळालं होतं इंटेन्सिटी म्हणजे फोर्स अपॉन मास न्यूटन पर केजी, तेच मीटर पर सेकंड स्क्वेअरही होतं. ओके, नंतर आपण ह्याच पॉईंटला काय काढायचं आहे, पोटेन्शियल काढायचा आहे. याच पॉईंटला पोटेन्शियल काढताना पहिला फॉर्म्युला होता पोटेन्शियलचा, एक स्मॉल एम जो आहे तो इन्फिनिटीपासून इथपर्यंत आणला. त्याला आणण्यासाठी तुम्हाला करावं लागलं वर्क, आणि त्या वर्कला जर तुम्ही त्या टेस्ट मासनी डिव्हाइड केलं तर मिळते पोटेन्शियल, बरोबर आहे. आणि दुसरा पोटेन्शियलचा फॉर्म्युला मिळाला होता व्ही इक्वल टू काय मिळाला होता, जी एम अपॉन आर. आणि या दोघांमधलं रिलेशन आपण काढलं होतं ते होतं ई इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी आर. हे इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल मधलं होतं रिलेशन. एवढंच काय, तर हे एवढं लिहिलंच तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं खूप वेळा काम पडते. तर पोटेन्शियल एनर्जी कशी काढली होती आपण, कोणत्याही या स्मॉल मासची जर तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे तर इथेच पोटेन्शियल अर्थात याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतात.
पोटेन्शियल एनर्जी काढताना त्याला यूनी दाखवा किंवा पीनी दाखवा, तर काय करणार, लक्ष द्या, ज्या ठिकाणी तो पॉईंट ठेवलेला आहे, ज्याची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, तो जिथे ठेवलेला आहे तिथल्या पोटेन्शियलला तो जो मास तिथे ठेवला त्या मासनी मल्टिप्लाय करायचं. इकडे माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहिजे, तर समजायचं की तुम्ही लक्ष देऊन राहिले. पेंदरकर तुम्ही तिथले उठा आणि इकडे येऊन बसा. हाईट कमी, डोळे दुसऱ्याच्या पाठीमागे लपून राहिले तरी उठा, इकडे येऊन बसा. एक एक गोष्ट 2-2 वेळा म्हणावं लागते. तर पोटेन्शियल एनर्जी काढताना काय करायचं, ऐका बरोबर, मी 2-2, 4-4 वेळा सांगतो, एकदम सिंपल गोष्ट आहे तरी आपल्या विद्यार्थ्यांना सांगावं लागते. ज्या पॉईंटला टेस्ट मास ठेवलेला आहे त्या पॉईंटला सोर्सनी क्रिएट केलेलं जेवढं पोटेन्शियल असेल त्या पोटेन्शियलला मासने मल्टिप्लाय केलं की काय मिळते, पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज निगेटिव्ह. काय असते, ही निगेटिव्ह असते, ऑलवेज निगेटिव्ह. पोटेन्शियली निगेटिव्हच असते. समजलं? एवढं बेस आपण घेतलं होतं. जे काही आपण स्टडी केलं ते फक्त एवढ्याच्या बेसिसवर स्टडी केलं. आपले 2 पिरियड झाले. त्या 2 पिरियडमध्ये जेही आपण लिहिलं असणार, स्टडी केलं असणार, त्यामधला बेसिक हाच आहे. ओके. फक्त इंटेन्सिटी ही कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. नेट इंटेन्सिटी काढताना सर्व इंटेन्सिटीची वेक्टर सम, आणि नेट पोटेन्शियल काढताना सर्व पोटेन्शियलची अल्जेब्रिक सम. एवढा फरक आहे. बिकॉज पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी, वेक्टर आहे आणि ही स्केलर आहे. ओके. आज आपल्याला पाहायचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तसं आपण ऑसिलेशनमध्ये हे फॉर्म्युले पाहिले आहेत, ते प्रूफ सहित आपल्याला पाहायचं आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर कोण सांगेल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? पहिले त्याचं मिनिंगच माहीत असलं पाहिजे. आणि एकदम सिंपल मिनिंग आहे ज्याचा आपण दररोज यूज करतो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ॲक्सेलरेशन म्हणजे जर एखाद्या बॉडीचा स्पीड बदलत असेल, अर्थात ॲक्सेलरेशनमध्ये फक्त स्पीडच बदलला पाहिजे अशी कंडिशन नसते, पण जर एखाद्या बॉडीचा स्पीड बदलत असेल तर त्या बॉडीला ॲक्सेलरेशन असते. लक्ष द्या इकडे, ही एक बॉडी आहे, ही अशी वरून सोडून दिली तर सुरुवातीला स्पीड किती आहे, हाती पकडलेली आहे, स्पीड किती आहे 0. सोडून दिली तर इट इज फॉलिंग टुवर्ड द अर्थ. आणि अर्थकडे पडत असताना प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक इन्स्टंटला स्पीड गो ऑन इन्क्रीजिंग. मग या बॉडीचा स्पीड एका सेकंदात जेवढा वाढेल, किती, एका सेकंदात, इथे किती होता 0, आणि टाईम किती निघून गेला 1 सेकंद. आणि ही बॉडी कशामुळे खाली येत आहे, ग्रॅव्हिटीमुळे. म्हणजे या बॉडीला जो स्पीड वाढत आहे, जे ॲक्सेलरेशन मिळत आहे ते कशामुळे मिळत आहे, ग्रॅव्हिटीमुळे. मग ग्रॅव्हिटीमुळे एखाद्या बॉडीला जेवढा ॲक्सेलरेशन मिळेल दॅट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वरून खाली पडणाऱ्या बॉडीला जेही ॲक्सेलरेशन मिळत आहे ते ग्रॅव्हिटीमुळे मिळत आहे. मग त्या ॲक्सेलरेशनला काय म्हणतात, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजत आहे मी काय बोललो, काय बोललो मी? नाही, लक्ष नाही. एखाद्या खाली पडणाऱ्या बॉडीला वर सोडून दिली बॉडी तर ती अर्थकडे जात आहे, अर्थ त्या बॉडीला अट्रॅक्ट करत आहे, म्हणजे अर्थ त्या बॉडीवर ग्रॅव्हिटी एक्झर्ट करत आहे. त्यामुळे त्या बॉडीला जे ॲक्सेलरेशन मिळेल दॅट इज कॉल्ड acceleration due to gravity. So acceleration attained by the body due to gravitational force is called acceleration due to gravity. मग ही बॉडी जर सोडून दिली आणि खाली पडत असेल तर एका सेकंदात जेवढा स्पीड बदलेल दॅट इज ॲक्सेलरेशन. मग इथे स्पीड किती आहे 0. एका सेकंदानंतर जर पाहिलं तुम्हाला मिळेल 9.8 मीटर पर सेकंड. एका सेकंदात कितीने स्पीड बदलला, 9.8 मीटरने. म्हणून या बॉडीचं ॲक्सेलरेशन काय झालं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच काय म्हणतात, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी बरोबर आहे, स्मॉल जीने आपण दाखवतो. आणि आपल्याला हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्टडी करायचा वेगवेगळ्या पॉईंटला. ओके. आणि मग पडत असतानाच ॲक्सेलरेशन असते. ॲक्सेलरेशन असण्यासाठी बॉडी मूव्ह व्हायला पाहिजे, पण फोर्स तर नेहमी आहे. बरोबर आहे. तर हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला कुठे कुठे काढायचा आहे, लक्ष द्या. ही झाली अर्थ. तर आणि पहिल्यांदा मी डायरेक्टली फॉर्म्युले सांगतो, नंतर आपण प्रत्येकाचं प्रूफ घेऊ. ही झाली अर्थ, ही झाली अर्थची रेडियस, अर्थची रेडियस घेतली आपण r. हा झाला अर्थचा सेंटर. थोडंसं मागे पुढे झालं असेल तर बरोबर समजून घ्या. तर हा झाला अर्थचा सेंटर आणि अर्थचं मास अर्थच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असं आपण गृहीत धरलं. सपोज दॅट एंटायर मास ऑफ द अर्थ इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट इट्स सेंटर. ओके. आणि हा झाला अर्थचा सरफेस. इथे जर एखादी बॉडी ठेवलेली असेल तर इथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते G = GM/r², जो तुम्ही 8, 9, 10th मध्ये खूप वेळा वापरला फॉर्म्युला.
नंतर हीज बॉडी, लक्ष द्या आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये समजून घ्या, इथे एक बॉडी ठेवलेली आहे ज्याचा मास किती आहे स्मॉल एम, आणि इथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय मिळाली जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे जी कॅपिटल एम या डिस्टन्सचा काय केला स्क्वेअर. आता हीच बॉडी याची इतक्या हाईटला ठेवली, बरोबर समजून घ्या बॉडी तीच आहे, कुठे ठेवली याची इतक्या हाईटला, तर इथे जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळते त्याला दाखवाल तुम्ही जी एचनी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच. मधात बोलू नका, एक तर तुम्हाला काही क्वेरी असेल तर विचारू शकता. तर तुम्हाला हे अंतर घ्यावं लागेल इथून इथपर्यंतचं, या बॉडीची सरफेस पासूनची हाईट किती आहे एच, म्हणून हे टोटल अंतर, पहिल्यांदा हे अंतर किती होतं आर, म्हणून इथे आर स्क्वेअर लिहिलं, आता हे अंतर किती झालं आर प्लस एच, म्हणून इथे लिहिता येते जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच आणि त्याचा स्क्वेअर. आणि आता जर का हीच बॉडी अर्चच्या आतमध्ये ठेवली ॲट डेप्थ डी, बघा डेप्थ कुठून मोजणार डेप्थ सरफेस पासून, ॲट डेप्थ जर तुम्ही एखादी बॉडी ठेवली असेल, या बॉडीचं जर तुम्हाला जी काढायचं असेल इनसाइड द अर्थ ॲट डेप्थ डी, तर त्याला कशाने दाखवतात जी डीने, बरोबर आहे. आणि जी डीसाठी वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत, आणि जी डीसाठी फॉर्म्युला आहे जी एम अपॉन आर क्यूब इन टू स्मॉल आर, जी एम अपॉन आर क्यूब इन टू स्मॉल आर. मला सांगा स्मॉल आर म्हणजे सेंटरपासूनचं अंतर, बरोबर आहे, मग हे अंतर स्मॉल आर आहे सेंटरपासूनचं हे अंतर, तर पूर्ण अंतर किती आहे, हां तर पूर्ण अंतर हे किती आहे आर आहे, आणि हे स्मॉल आर काढायचं असेल तर स्मॉल आर बरोबर काय राहणार आर मायनस डी. मग इथे स्मॉल आर लिहू शकता, स्मॉल आर इज डिस्टन्स ऑफ द गिवन पॉईंट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. इथे स्मॉल आर काय आहे डिस्टन्स ऑफ गिव्हन पॉइंट कुठून फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, सेंटर ऑफ अर्थ. म्हणून तुम्ही वरचा जो फॉर्म्युला आहे यालाही काय लिहू शकता स्मॉल आर, यालाही तुम्ही काय लिहू शकता जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. याला इथे स्मॉल आर किती आहे कॅपिटल आर, इथे असं लिहिता येणार. हे झालं 3 ठिकाणचे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, समजले का. सरफेसवर किती जी एम अपॉन आर स्क्वेअर, एच इतक्या हाईटला किती सेंटरपासून हाईटपर्यंत एचपर्यंत घ्या, तर काय होणार जी एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. आर प्लस एचलाच काय लिहू शकता स्मॉल आर, स्मॉल आर काय आहे अर्थचा सेंटर आणि दिलेला पॉईंट यांच्यामधलं अंतर. नंतर इथे मात्र थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकते, इथे आता तो पॉईंट कसा आहे इनसाइड दी अर्थ, अर्थच्या आतमध्ये किती खोल आहे डी, मग खोल डेप्थ विचारली तर कुठून मोजणार सरफेस पासून, आणि सेंटर पासून अंतर घेतलं तर किती होणार आर, आणि या केसमध्ये हे आर किती आहे पूर्ण अंतर किती आहे हे कॅपिटल आर, बरोबर आहे. आणि इथून हे डी आहे, तर तुम्हाला जर स्मॉल आर विचारलं हे अंतर, तर स्मॉल आर बरोबर काय असणार आर मायनस डी. तर इथे काय करायचं जी एम अपॉन आर क्यूब इन टू स्मॉल आर, स्मॉल आर इज आर मायनस डी. सो दीज आर द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ ॲट हाईट एच अँड ॲट डेप्थ डी. समजते का. आणि यांच्यामधलं रिलेशन आपल्याला काढता येते, तर ते रिलेशन आपण त्या त्या एक्सप्रेशनमध्ये काढू. आपल्याला हे 3 एक्सप्रेशन काढायचे आहेत, आणि जाताना यांना DPP द्यायचा, काढून ठेवलेला DPP आपण जाताना तुम्ही DPP घेऊन जा, आणि ह्या 3ही जी वरचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडून पाहिजे आहेत. आपण काय करू आता याचे प्रूफ काढू. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला प्रूव्ह करायचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, नंतर आपल्याला प्रूव्ह करायचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच, नंतर आपल्याला प्रूव्ह करायचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी इनसाइड दी अर्थ, अर्थच्या आतमध्ये ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचे आहे. आणि 3ही प्रूफ बिलकुल सिम्पल आहेत. इथपर्यंत समजलं तुम्हाला. ओके, तर पहिलं आपण काढू आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. तर याला मी हेडिंग लिहितो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. बघा बोर्डमध्ये विचारलं जाऊ शकते, किती सिम्पल आहे पहा. आणि मी फक्त मेन पॉईंट जो आहे त्यावर फोकस करतो, जे बाकी जे म्हणजे ते लिहायचं असते इंट्रोडक्शन ते कसं करायचं ते फक्त मी सांगतो, बोर्डवर लिहित नाही. पहा काय करायचं इथे की ही झाली अर्थ, अर्थचं मास अर्थच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असं इमॅजिन केलं, गृहीत धरलं. अर्थच्या सरफेसवर एक बॉडी ठेवली, यामध्ये इथे त्या बॉडीचं मास घेतलं स्मॉल एम. काय करायचं लक्ष द्या, तर पहिल्यांदा या दोघांमधला पहिलं तर जनरल पॉईंट, जनरल पॉईंटमध्ये काय लिहिणार तुम्ही जनरल इंट्रोडक्शन,
जनरली इंट्रोमध्ये काय करणार, कन्सिडर ए बॉडी ऑफ मास एम केप्ट ॲट सेंटर ऑफ अर्थ. हे काय मास आहे, बॉडी आहे आणि या बॉडीचं मास तुम्हाला दिलेलं आहे एम. आर काय आहे, रॅडियस ऑफ अर्थ, अर्थची रॅडियस आहे बरोबर आहे. आणि रॅडियस ऑफ अर्थ कॅपिटल एम काय आहे, मास ऑफ अर्थ बरोबर आहे, मास ऑफ अर्थ. ठीक आहे. तर पहिलं जनरल इंट्रोडक्शन. जनरल इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणार, ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं आहे लक्ष द्या त्या ठिकाणी ती बॉडी ठेवून दिली. आता काय करायचं जनरल पॉईंटमध्ये आणि हे जे सांगितलं ह्याच्यामध्ये लिहून टाकायचं. सेकंड पॉईंट, आता या दोघांमधला काढायचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन कॅपिटल एम अँड स्मॉल एम काय असेल, एफ इक्वल टू जी इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. नंतर काढायचं बघा ह्या बॉडीचं जे वेट आहे, वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंतर लिहायचं वेट ऑफ द बॉडी. आणि कुठल्याही बॉडीचं वेट डब्ल्यू बरोबर काय लिहिता तुम्ही, एम जी. याला लिहायचं इक्वेशन नंबर 2 बरोबर आहे. पण वेट कशामुळे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. मग चौथ्या पॉईंटमध्ये काय लिहायचं, वेट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट किती लिहिलं, एम जी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लिहिला, जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. स्मॉल एम काय झाला, कॅन्सल. मिळालं एक्सप्रेशन. सो स्मॉल जी बरोबर काय मिळाला, जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. काय पाठ करावं लागतं यार, काहीच तर गरज नाही. ओके, बोर्डमध्ये जर आला ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. तुम्ही काय लिहिणार, कन्सिडर ए बॉडी ऑफ मास स्मॉल एम केप्ट ऑन सर्फेस ऑफ अर्थ ॲज शोन इन फिगर. फिगर काढली नाही तरी चालू शकते. तर एम काय आहे, मास ऑफ द बॉडी. आर काय, रेडियस ऑफ अर्थ. कॅपिटल एम काय, मास ऑफ द अर्थ. फक्त इथे एक सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स आहे, मास ऑफ द अर्थ कुठे आहे, तर सपोज टू बी इमॅजिन टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरला हे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. ओके. आणि नंतर काय काढायचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन कॅपिटल एम अँड स्मॉल एम. जो तुम्हाला काढता येतो. कसा काढतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जी इंटू फर्स्ट मास इंटू सेकंड मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. M1 M2 होते ना, तिथे M1च्या जागी कॅपिटल एम आणि M2च्या जागी स्मॉल एम आणि डिस्टन्स कॅपिटल आहे त्याचा स्क्वेअर. नंतर काय काढायचं, वेट ॲट गिव्हन पॉईंट. कुठल्याही पॉईंटचं वेट काय असते, एम जी. त्या बॉडीचं वेट एम जी. पण वेट कशामुळे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट किती घेतलं, एम जी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय घेतला, जी कॅपिटल एम स्मॉल एम पण आर स्क्वेअर. स्मॉल एम झाला कॅन्सल, हा झाला जी. या जीला आता वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ओके, पहा कोणकोणत्या फॉर्ममध्ये लिहिता येणार, तर याला नोटमध्ये लिहिलं तरी चालते. तर पहिला जी काय मिळालं तुम्हाला, जी इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. नंतर बघा या जीला काय लिहिता येणार, मासला लिहिता येते व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहिता येते ना. तर असं करू आपण, बट मास ऑफ अर्थ काय लिहिता येणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ऑफ अर्थ, व्हॉल्यूम इज स्पियर, सॉरी अर्थ इज स्पियर. मग स्पियरचं व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब इंटू डेन्सिटी. मग जिथे एम आहे तिथे काय लिहिता येणार तुम्हाला, 4/3 पाय आर क्यूब. समजते ना. जी मासला काय लिहायचं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. अर्थचं व्हॉल्यूम काय असेल, 4/3 पाय आर क्यूब. मग हाच फॉर्म्युला बघा काय होईल, सो जी इक्वल टू जी लिहायचा, आर स्क्वेअर तसाच लिहायचा आणि हा जो मास आहे याला लिहायचं 4/3 पाय आर क्यूब इंटू रो. मला सांगा हा आर स्क्वेअर, हा आर स्क्वेअर आणि हा आर क्यूब काय होणार, कॅन्सल. म्हणून जीचा एक फॉर्म्युला तयार होतो बघा. जी बरोबर काय करायचं, 4/3 पाय रो आहे ना, हा जी आणि हा आर. सो 4/3 पाय रो जी आर, 4/3 पाय रो जी आर. So this is the expression for acceleration due to gravity in terms of density and radius of earth. याला तुम्ही स्पायरो गायरा लक्षात ठेवा, स्पायरो गायरा लक्षात ठेवण्यासाठी फक्त. पण असं नाही, हे तर असं तर काही पण बोलता येते. 4/3 स्पायरो गायरा, स्पायरो गायरा आहे हा पाय रो जी आर. ठीक आहे, समजण्यासाठी लक्षात राहील. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, बेसिक फॉर्म्युला काय झाला, जी एम अपॉन आर स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला काय झाला, 4/3 पाय रो जी आर. हे झाला एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन ड्यू टू दी सरफेस ऑफ अर्थ. तर जेवढं विचारलं तेवढं लिहायचं. बहुतेक वेळेस ना तुम्हाला हेच विचारतील, हे पुढे जे आहे ते विचारलं जाणार नाही. समजलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच इतक्या हाईटला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे. ओके, ते कसं काढणार, कसं करणार, तर बिलकुल सेम टेक्निक. काय टेक्निक,
ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे त्या ठिकाणी स्मॉल एम ठेवायचा. ऐका बरोबर मी काय सांगतो. ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्या ठिकाणी स्मॉल एम ठेवायचा. पहिले कॅपिटल एम आणि स्मॉल एम यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा. नंतर त्या बॉडीचं वेट घ्यायचं. वेट किती असेल एम जी, याची इतक्या हाईटला असेल त्या जीला जी एच म्हणायचं. बरोबर आहे. त्या दोघांना एक वेट करायचं. तेच केलं ना आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढून राहिलो, वेट काढून राहिलो, त्यांना एक वेट करून राहिलं. तसंच इथे करायचं. काय करायचं आपल्याला? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे? ॲट हाईट एच फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ किंवा सरफेस फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ. ओके. आणि खूप सारे रिलेशन आता इथे आहेत. तर पहा कसं काढता येणार. काय केलं? परत डायग्राम काढावं लागेल. तर ही झाली अर्थ, ही झाली अर्थची रेडियस आर आणि अर्थचा मास अर्थच्या सेंटरला, अर्थच्या सरफेसपासून. ऐका बरोबर, अर्थच्या सरफेसपासून एच इतक्या अंतरावर ही ठेवली बॉडी. बॉडीचं मास किती आहे? स्मॉल एम. हे जे टोटल अंतर आहे याला काय लिहिणार तुम्ही? स्मॉल आर. म्हणजेच काय? आर प्लस एच. ठीक आहे. तर पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहायचं? इंट्रो लिहून टाकायचा. काय इंट्रो? कन्सिडर बॉडी ऑफ मास स्मॉल एम केप्ट ॲट हाईट एच. बरोबर आहे. आणि इंट्रोमध्ये स्मॉल एम बद्दल लिहा, कॅपिटल एम बद्दल लिहा, आर बद्दल लिहा, एटसेट्रा. हा झाला इंट्रो. बरोबर आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय करायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन स्मॉल एम अँड कॅपिटल एम. ओके. सो एफ बरोबर काय असणार? जी इंटू पहिलं मास कॅपिटल एम, दुसरं मास स्मॉल एम अपॉन जेवढं अंतर असेल त्याचा स्क्वेअर. मग तुम्ही त्याला स्मॉल आरने दाखवा की आर प्लस एचने दाखवा, त्याने फरक पडत नाही. नंतर तुम्हाला तिसऱ्या पॉईंट याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. नंतर तुम्हाला काढायचं. बघा इथे काय करतो मी केअरफुली. वेट ॲट हाईट एच, वेट ऑफ द बॉडी ॲट हाईट एच. बघा वेट तुम्ही काय लिहित असता? एम जी. फक्त इथे समजून घ्या. आता इथे एच इतक्या हाईटला जो जी आहे त्याला फक्त जी नी न दाखवता जी एच नी दाखवा. जी इंटू एच नाही आहे, जी सबस्क्रिप्ट एच, एच इतक्या हाईटला असलेली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे झालं इक्वेशन नंबर 2. आणि हा झाला तिसरा पॉईंट. चौथ्या पॉईंटमध्ये काय लिहा? वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेमच आहेत. ओके. इकडे कंटिन्यू करतो मी. वेट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम आहे. तर वेट किती मिळालं? एम जी एच. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती मिळाला? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय कॅन्सल होणार? स्मॉल एम कॅन्सल झाला. तर इथे काय लिहिता येणार? जी एच इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच. याला तुम्ही असं पण लिहू शकता. इट कॅन जी एच इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालते. हो की नाही? हे झालं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच, ॲट अल्टिट्यूड एच. हाईटला अल्टिट्यूड सुद्धा म्हणतात. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? रिलेशन बिटवीन जी अँड जी एच. जी आणि जी एच यांच्यामधलं रिलेशन पहा मी कसं लिहितो. आणि हे करेक्ट आणि अप्रॉक्सिमेट दोन प्रकारे काढू आपण. सो रिलेशन बिटवीन जी अँड जी एच, यालाच तुम्ही असंही म्हणू शकता व्हॅरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड. हाईटनुसार जी कसा बदलत जातो. अल्टिट्यूड म्हणजे हाईट विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे हाईट. हाईटनुसार जी कसा बदलतो बोर्डमध्ये विचारला जाऊ शकते. तर पहा काय करायचं. तर पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला सरफेसवरचा जी माहिती आहे, ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, सरफेसवर जी किती असतो? जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. दुसरा जी तुम्हाला काय करायचा आहे? हाईटवरचा काढायचा. हाईटवर जीला कशाने दाखवता? जी एच. जी एच बरोबर काय असते? जी एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये यांचा घ्या रेशो. म्हणजे इक्वेशन 1 इक्वेशन 2 तुम्ही काय करा? 2ला 1ने डिव्हाइड करा. सो इक्वेशन 2 डिव्हायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2ला 1ने डिव्हाइड करत इथे काय लिहिता येणार? जी एच. खाली काय लिहिता येणार? जी. बघा बरं काय कॅन्सल होणार? जी एम कॅन्सल. आणि 2ला 1ने डिव्हाइड करतो मग आर प्लस एचचा स्क्वेअर खालीच राहणार, आर स्क्वेअर वर जाणार, आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. यालाच असे लिहिता येते. सो जी एच इक्वल टू, बघा मी ह्या दोन्ही ब्रॅकेटच्या जागी एकच ब्रॅकेट लिहितो, आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर इंटू जी, किंवा जी पहिले घेऊ शकता तुम्ही जी इंटू. ओके.
सो दिस इज द रिलेशन बिटवीन जी अँड जी एच. या रिलेशनमध्ये कुठलंही अप्रॉक्सिमेशन वापरलेलं नाही. म्हणजे लक्ष द्या इकडे, याचं यूजही तुम्हाला करता आलं पाहिजे. काय रिलेशन मिळालं बघा, रिलेशन काय मिळालं तुम्हाला जी आणि जी एच मधलं. सो जी एच इक्वल टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. याचा उपयोग तुम्ही कसा कराल? तुम्हाला सरफेसवरचा जी माहिती आहे असं गृहीत धरतात. तुम्हाला म्हटलं असेल की फाइंड जी ॲट एच इक्वल टू आर. एच किती आहे? आर. आणि तिथला जी काढायचा आहे. किंवा फाइंड जी एच एच इक्वल टू आर बाय टू. फाइंड जी एच एच इक्वल टू साईस आर. असं वेगवेगळ्या हाईटला जर तुम्हाला काय विचारला, जी विचारला, तर अर्थात जीला काय म्हणणार तुम्ही? हाईटवरच्या जीला जी एच. तर करा बरं काय होणार. सो काय लिहिता येणार तुम्हाला? तुम्हाला एचच्या जागी काय लिहायचं आहे? आर. इकडे बघा मी डायरेक्टली करतो. सो जी एच इक्वल टू जी इंटू इथे आर. आणि एचच्या जागी जर आर लिहिला तर आर प्लस आर काय होणार? ट्वाईस आर. ट्वाईस आर. आणि त्याचा काय करायचा आहे? स्क्वेअर. आर आर कॅन्सल. हो. सो जी एच बरोबर काय होणार? जी बाय 4. ओके. याचा अर्थ हा जी एच किती झाला? अर्थ सरफेसवर जेवढा आहे त्याच्या केवळ 25%. 1/4 झाला ना. 1/4 म्हणजे किती? 25%. म्हणजे जर तुम्ही अर्थची रेडियस एवढे उंच गेले तर जी किती पर्सेंटनी कमी होईल? 75% कमी होईल. किती पर्सेंट होईल? 25% होईल. बरोबर आहे. मग जर तुम्हाला पर्सेंट दिलं असेल तर हाईट विचारतील. तुम्हाला म्हणतील अशी हाईट काढा जिथे जी 25% झाला. बघा काय म्हणतील ह्याच क्वेश्चनला, काय म्हणतील? फाइंड द हाईट ॲट विच जी बिकम्स 25%. 25% झाला किंवा रिड्यूस बाय 75%. अशा केसमध्ये जी किती घ्यायचा? 100%. जी एच किती घ्यायचा? 25%. पहा बरोबर हाईट काढता येते. जी एच इक्वल टू जी इंटू काय लिहिता आपण? आर आणि आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. यालाच असे लिहिता येते. ओके. तर काय जी एच किती घ्यायचा? 25%. जी किती घ्यायचा? 100%. आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे डिवाइड करा. किती येणार इथे? 4. आणि आता याचा रेसिप्रोकल करा. तर किंवा याचं रूट घ्या. तर तुम्हाला काय लिहिता येईल? आर अपॉन आर प्लस एच चा स्क्वेअर बरोबर काय मिळेल? 1/4. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर याचं रूट घ्या. 1/2 मिळेल. आणि तुम्हाला एच बरोबर काय मिळेल? आर मिळेल. समजलं का? म्हणजे जी आणि जी एच दोन्ही दिले असतील, तुम्हाला काय विचारतील? हाईट विचारतील. समजते? किती हाईटला जी 75%नी कमी झाला किंवा किती झाला? 25% झाला. आणि असा नंबर दिला असेल ज्याचं रूट सहज निघते. 25चं रूट सहज निघते. बरोबर आहे. आणि 100चं तर रूट निघतेच. याचही नंबरचं रूट सहज निघेल. 81चं रूट सहज निघते. 36चं रूट सहज निघते. 64चं रूट सहज निघते. ज्या नंबरचं रूट सहज निघेल तेवढा जी एच झालेला असेल तेवढे पर्सेंट. टोटल जी किती असेल? 100%. मग तुम्हाला म्हणतील 25% जी झाला हाईट काढा. तुम्हाला म्हणतील 36% जी झाला हाईट झाला काढा. तुम्हाला म्हणतील 64% जी झाला, 49% जी झाला, 81% जी झाला हाईट काढा. पण जी किती झाला असेल ज्याचं रूट सहज निघेल तेवढे पर्सेंट झाला असेल. कितीनी कमी झाला असेल? 100 मधून तेवढे मायनस तेवढ्यांनी कमी झाला असेल. समजा जी बिकम 64%. सो जी डिक्रीजेस बाय 64% झाला. किती पर्सेंटनी कमी झाला? 36. म्हणजे डिक्रीजेस बाय वाला नाही घ्यायचा इथे, डिक्रीजेस टू वाला घ्यायचा है ना. नाही तर मग म्हटलं असेल डिक्रीजेस बाय 36%. तुम्ही 36 करणार आणि मस्तपैकी कॅल्क्युलेशन येणार 36 नंबर असल्यामुळे. तुम्हाला वाटतं पटकन आन्सर आलं. तेच पहिलं ऑप्शनमध्ये असेल डिक्रीजेस बाय 36%. सो बिकम्स 64%. डिक्रीजेस बाय 64%. सो बिकम्स 36%. डिक्रीजेस बाय 19%. 19%नी कमी झाला बिकम्स 81%. काय लिहायचा? जी घ्यायचा 100%. इट इज ऑलवेज 100%. आणि जी एच जेवढे पर्सेंट झाला असेल तेवढे पर्सेंट घ्यायचा. जी आणि जी एच या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. तुम्हाला एच काढता येणार इन टर्म्स ऑफ आर आणि व्हॅल्यूज काढायची असेल तर तुम्हाला आर दिला असेल 6400 किलोमीटर. आर जर तुम्हाला दिला आहे 6400 किलोमीटर तर तुम्हाला एच पण काढता येणार किलोमीटरमध्ये. जमतील प्रॉब्लेम्स? अरे जमतील का? सो दीज आर द रिलेशन्स बिटवीन जी अँड जी एच. इथे कुठल्याच प्रकारचं अप्रॉक्सिमेशन नाही. मी परत एकदा सांगतो. जीचा फॉर्म्युला काय होता?
GM अपॉन आर स्क्वेअर. GH चा फॉर्म्युला काय आहे? GM अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंडला वननी काय केलं? डिव्हाइड केलं. तुम्हाला रिलेशन काय मिळालं? GH इक्वल टू, मी याला सरळ करून लिहितो. सो काय रिलेशन मिळालं? GH इक्वल टू G इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. एच दिला असेल तर GH काढता येतो, जी आणि GH दिला असेल तर H काढता येतो. आणि H काढायचं काम पडलं तर आर तुम्हाला किती घ्यायचं आहे? 6400 किलोमीटर अर्ची राडियस. कधी काय होऊ शकते, हेच तुम्हाला एखाद्या दुसऱ्या प्लॅनेटसाठी विचारलं त्यावेळेस आर इतका नका घेऊ, आर त्या प्लॅनेटची रेडियस घ्या. तुम्हाला म्हटलं की मूनच्या सरफेस पासून एवढ्या उंचावर जी काढायचं आहे किंवा एवढ्या उंचावर जी एवढ्या % कमी झाला, बरोबर आहे. तुम्हाला म्हटलं त्या मूनच्या सरफेस पासून हाईट काढा, इथे आर काय घेणार? मूनची रेडियस. ज्या प्लॅनेटवरचा जी तुम्ही बदलत असाल त्या प्लॅनेटची रेडियस घ्यायची आहे. मोस्टली जे प्रॉब्लेम्स आहेत ते अर्थसाठीच आहेत, त्यामुळे असं काही तुम्हाला काम पडणार नाही, पण पडलंच तर माहिती असलं पाहिजे आपल्याला. समजलं का तुम्हाला? म्हणजे जी हे मोडलं गेलं तर जी आणि GH दिला असेल तर काय काढायचा? H काढायचा. आणि H दिला असेल तर GH काढायचा. जी ज्या युनिटमध्ये असेल GH ही त्याच युनिटमध्ये असेल. जी जनरली मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असेल, त्यामुळे GH ही मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असेल. ओके, या फॉर्म्युलामध्ये कुठल्याही प्रकारचं अप्रॉक्सिमेशन नाही. ओके, तर इथे एक्झाम्पल म्हणून याला आपल्याला घेता येईल. आता पहा, लक्ष द्या. पहा, आता आरची रेडियस एक अप्रॉक्सिमेशन रिलेशन काढायचं आपल्याला. तर तुम्हाला GH काढायचं आहे इफ H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. H काय असेल? व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. जसं आर तुम्हाला माहिती आहे, आर किती आहे? 6400 किलोमीटर. तुम्हाला म्हटलं असेल की 100 किलोमीटर वर गेले तर तिथे तुम्हाला H काढायचं. किती वर गेले? 100 किलोमीटर. म्हणजे हे तर 6400 किलोमीटर आहे अर्थची रेडियस. इमॅजिन करता ना तुम्ही की अर्थची जी रेडियस आहे ही किती आहे? 6400 किलोमीटर. तुम्ही थोडेसेच उंच गेले. किती किलोमीटर? 100 किलोमीटर. तर त्यावेळेस ना तुम्हाला तो फॉर्म्युला वापरायची गरज नाही. पण काय कंडिशन म्हटलं मी याला? H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते समजून घ्या. तर H, आणि समजा तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून इथे म्हणत आहे मी, आणि हा आर दिलेला आहे. H किती आहे? 100 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर असं असेल. त्यावेळेस रिलेशन बघा काय आहे. तुम्हाला जे करेक्ट रिलेशन आहे त्यावरूनच तुम्हाला एक रिलेशन डेव्हलप करता येते. ते कसं पहा. तर तुमच्याकडे वी नो दॅट, किंवा आपल्याकडे फॉर्म्युला डायरेक्ट लिहू आपण. फॉर्म्युला कोणता आहे? GH इक्वल टू G इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. नीट लक्ष द्या. आता बघा मी काय करतो. सो GH इक्वल टू G इंटू, याला लिहायचं उलटं, म्हणजे आर प्लस एच अपॉन आर. पॉवर जो 2 आहे त्याला 1/2 करायचं की -2 करायचं? -2. 1/2 नाही करायचं. काही जण त्याचा रेसिप्रोकल करतात, त्याला मायनस करायचं. पॉवर किती लिहिला? -2. आता बघा काय होणार? GH इक्वल टू G इंटू आरने डिवाइड करा 1 अपॉन H अपॉन आर, आणि पॉवर किती? -2. इथे तुम्हाला बायनॉमियल एक्सपान्शन वापरता येते. तुमचा लाईट बरोबर लागला पाहिजे. बायनॉमियल एक्सपान्शन वापरण्यासाठी पहिली टर्म 1च पाहिजे, नंतर प्लस किंवा मायनस पाहिजे. इथे काय पाहिजे? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे द क्वांटिटी मच लेस दॅन 1. इथली क्वांटिटी जेवढी 1 पेक्षा कमी तेवढा रिझल्ट करेक्ट. बरोबर आहे? फ्रॅक्शन. आणि मी अगोदर सांगितलं आहे की H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. H कमी येणार, जास्त आहे. दिस क्वांटिटी इज फ्रॅक्शन लेस दॅन 1. अशा वेळेस काय करायचं? इथला पॉवर उचलायचा आणि इथे मल्टिप्लाय करायचं. तसं तर बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये पुढच्याही टर्म आहेत, त्याचं आपल्याला काम नाही. या पॉवरने इथे मल्टिप्लाय करा तर काय मिळेल? GH इक्वल टू G इंटू 1 मायनस हा 2 इकडे येणार, 1 मायनस ट्वाईस H अपॉन आर. हे एक अत्यंत महत्त्वाचं रिलेशन आहे आणि आपण सिम्पल पेंडुलममध्ये हेच वापरलं होतं ना. पण याला अप्रॉक्सिमेशन आहे. इट इज करेक्ट ओनली व्हेन H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. आता बघा ना, तुम्हाला H दिलेलं आहे. आता एक्झाम्पल कसं सोडवता येईल बघा. हेच एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. तुम्हाला GH काढायचं असतो. GH इक्वल टू G तर 9.8 असतो, किंवा जेवढा दिले असेल तेवढा 1 मायनस ट्वाईस H अपॉन आर. आता इथे लक्ष द्या इकडे. सो GH इक्वल टू G जेवढा आहे तेवढा तो Gच लिहितो मी. 1 मायनस 2 टाइम्स H किती आहे? 100 किलोमीटर, आणि आर किती आहे? 6400 किलोमीटर. किलोमीटर दोनही किलोमीटर पाहिजेत. नाही तर 1 मीटरमध्ये दुसरा किलोमीटरमध्ये तर गडबड होऊन जाईल. एक तर दोनही मीटरमध्ये घ्या H आणि आर, किंवा दोनही किलोमीटरमध्ये घ्या. 0 काय झाले? कॅन्सल. तर इथे 2 आणि 64 म्हणजे काय मिळेल? GH इक्वल टू G इंटू 1 मायनस 1/3.
32, so 32 minus 1, so GH equal to काय आहे ना 32 minus 1, 31 upon 32 times G. ओके, आणि जी ची जे काही व्हॅल्यू दिली असेल, जे काही असेल ते लिहून टाकायचे. समजलं, 9.8 असेल किंवा 10 असेल किंवा पाय स्क्वेअर असेल, जमेल. ओके, सो दिस इज द अप्रॉक्सिमेट रिलेशन बिटवीन G अँड GH and it is applicable when H is very very less than R. असं याचं एक्झाम्पल करता येईल. पण इथे फ्रॅक्शनल चेंज काढताना आणखी एक शॉर्टकट फॉर्म्युला तयार करता येतो. कुठला बघा, रिलेशन काय मिळालं तुम्हाला, GH इक्वल टू G इंटू ऑन द टिप ऑफ टंग पाहिजे 1 मायनस ट्वाइस H अपॉन R. तुम्हाला म्हटलं व्हॉट इज द फ्रॅक्शनल चेंज इन G. काय फ्रॅक्शनल चेंज, व्हॉट इज फ्रॅक्शनल चेंज, चेंज अपॉन ओरिजिनल, चेंज अपॉन ओरिजिनल. मग आरच्या सरफेसवर जी किती आहे, जी याची इतकी हाईटला तो किती झाला, GH. कोण जास्त, जी की GH, कोण जास्त, जी जास्त. आरच्या सरफेसवर जास्त असतो जी, वर आणि खाली डेप्थमध्ये कमी होत जातो. तर जी आणि GH पैकी कोण जास्त आहे, जी जास्त आहे. मग चेंज काय झाला, G मायनस GH, आणि फ्रॅक्शन म्हणजे चेंज अपॉन ओरिजिनल, म्हणजे G मायनस GH अपॉन ओरिजिनल, म्हणजे फ्रॅक्शन चेंज म्हणजे G मायनस GH अपॉन G. समजत आहे का असं बोलून, पहा इथे करतो. सो GH इक्वल टू, इथे काय लिहिताना G मायनस G इंटू ट्वाइस H अपॉन R. ओके, आणि ही टर्म मी इकडे घेतो आणि या टर्मला इकडे लिहितो. सो G मायनस GH. ओके, बरोबर काय होणार, G इंटू ट्वाइस H अपॉन R. समजते का काय केलं, ही टर्म लेफ्टकडे घेतली, ही टर्म इकडे घेतली, इकडे काय झालं G मायनस GH, बरोबर आहे, आणि इकडली इकडे लिहून टाकले. हा जी खाली घ्या, सो G मायनस GH अपॉन G, बरोबर काय मिळेल ट्वाइस H अपॉन R. यालाच काय लिहिणार, डेल्टा G अपॉन G इक्वल टू ट्वाइस H अपॉन R. जर तुम्हाला फ्रॅक्शनल चेंज विचारला तर डायरेक्टली इथे व्हॅल्यू लिहा. आताच आपण करू शकतो ना, बघा 2 टाइम्स H किती लिहिला होता, किती 100 किलोमीटर, R किती आहे 6400 किलोमीटर, 00 कॅन्सल, काय मिळेल 1/32. सो फ्रॅक्शनल चेंज इन G इज 1/32. याचा अर्थ सरफेसवर जेवढा होता त्याच्या 1/32 टाइम्स झाला. ओके, याला म्हणतात फ्रॅक्शनल चेंज इन G. हाच फॉर्म्युला वापरला होता आपण सिंपल पेंडुलममध्ये, कारण की सिंपल पेंडुलममध्ये हाईट फारसे नाही बदलत, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. सो दिस इज द रिलेशन बिटवीन G अँड GH. एवढं समजलं, काही पॉईंट समजलं का. आणि याचं जर आपण कन्क्लुजन काढलं तर बघा काय मिळेल तुम्हाला. आतापर्यंत मी 3 G शिकवलेत, हे म्हणजे डायग्रामेटिकली लक्षात ठेवायचे. आतापर्यंत बघा आपण शिकलो G, नंतर काय शिकलो आपण, G आणि GH. इकडे पहा बोर्डवर, सरफेसवर G किती असतो, अंडर रूटमध्ये GM अपॉन R स्क्वेअर, किंवा हाच किती असतो G इक्वल टू 4/3 पाय रो GR असतो. नंतर तुम्हाला G कुठे काढायचा होता, याची इतक्या हाईटला, याची इतक्या हाईटला G काढताना हाईटवरचं G, तर याची इतक्या हाईटला घ्या. समजा ही हाईट घेतली आपण H, ही अंतर किती आहे R, अर्चमासरच्या सेंटरला, आणि ही हाईट किती घेतली आपण H, हा मी इकडे लिहितो. आणि R प्लस Hलाच तुम्ही काय लिहू शकता, स्मॉल r. आणि इथलाही तुम्हाला G मिळाला होता, त्याला काय म्हटलं होतं GH. आणि हा एक फॉर्म्युला काय मिळाला होता, G कॅपिटल M अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर यांच्यामधलं मिळालं होतं आपल्याला रिलेशन, काय मिळालं होतं, GH इक्वल टू G इंटू R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲप्रॉक्सिमेशन नाही. दुसरं रिलेशन मिळालं होतं GH इक्वल टू G इंटू 1 मायनस ट्वाइस H अपॉन R. आणि हे जे आहे याच्यामध्ये मात्र ॲप्रॉक्सिमेशन आहे, आणि इट इज अप्लिकेबल, बरोबर आहे, इट इज अप्लिकेबल इफ H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन R. एवढं आपण शिकलो, ह्याच्या पलीकडे काय नाही. समजलं का, लक्षात राहील. Gचा फॉर्म्युला GM अपॉन R स्क्वेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. दुसरा Gचा फॉर्म्युला 4/3 पायरो GR. GHचा फॉर्म्युला GM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. या R प्लस Hला तुम्ही काय लिहू शकता, स्मॉल r. या दोघांमधलं रिलेशन GH इक्वल टू G इंटू R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अप्रॉक्सिमेशन नाही, हा कुठेही वापरू शकता, इथेही वापरू शकता. आणि दुसरा फॉर्म्युला GH इक्वल टू G इंटू 1 मायनस ट्वाइस H अपॉन R. याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन आहे, इट इज अप्लिकेबल ओनली वेन H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन R. Okay, now we have to find the relation between G and GD or acceleration due to gravity at depth D. D इतक्या डेप्थला acceleration
काढायचे. बस एवढं घेऊ आपण. यावरचा मग DPP आहेच तुमच्याकडे. त्याला लिहितो मी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ D इनसाइड दी अर्थ. इथे सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे त्याला तुम्ही समजून घ्या बरोबर. पहा, लक्ष द्या. ही घेतली आपण अर्थ आणि हा झाला अर्थचा सरफेस. इथे जी तुम्हाला माहीत आहे जी आहे, आणि हा झाला अर्थचा सेंटर. अर्थच्या सेंटरला अर्थचं मास कॉन्सन्ट्रेट आहे असं गृहीत धरलं. आता दुसरा पहा, आता आपण काय करत असतो, ज्या ठिकाणी आपल्याला जी काढायचं आहे त्या ठिकाणी आपण स्मॉल एम ठेवतो आणि त्या बॉडीचं काढतो आपण वेट, आणि वेट आणि ॲक्सलरेशन, वेट आणि ग्रॅव्हिटेशन फोर्सला करतो आपण इक्वेट. मग इथे हे जे मास ठेवलं तर इथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, GD, कारण की अर्थच्या आतमध्ये हे जे अंतर आहे वरून इथपर्यंत याला काय म्हणणार D. मग हे जे राहिलेलं अंतर आहे स्मॉल आर, स्मॉल आरला काय म्हणणार R-D. एवढं समजलं का? समजलं. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तो असा आहे, या मासला लक्ष द्या, अर्थच्या आतमधल्या मासला फक्त अर्थचं तेच मास अट्रॅक्ट करते जे या स्पिअरच्या आतमध्ये असते. मला वाटतं मला थोडीशी डायग्राम आणखी मोठी मी डायग्राम काढतो. तर ओके, पहा काय म्हणायचं मला. मी इथे आणखी मोठी डायग्राम काढतो. लक्ष द्या इकडे. तर हे काय झालं, अर्थचा सेंटर, आणि अर्थच्या सेंटरपासून स्मॉल आर म्हणजे किती R-D एवढ्या अंतरावर, बरोबर आहे. एक आपण ठेवला पॉईंट आणि इथे ठेवलं मास स्मॉल m, आणि याची डेप्थ किती होती, याची डेप्थ किती होती D. तर बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. याची डेप्थ आहे D, सरफेसपासून मोजली तर. ऐका बरोबर, या स्मॉल मासला, ऐका इकडे इकडे लक्ष, या स्मॉल मासला अर्थचं पूर्ण मास अट्रॅक्ट करत नाही. या स्मॉल मासला जे मास, मी जो असा स्पियर काढत आहे, ज्या स्पियरची रेडियस किती आहे, या स्पियरची रेडियस किती आहे R-D, या स्पियरच्या आतमध्ये जे मास असेल ते त्या स्मॉल एमला अट्रॅक्ट करते. स्मॉल एम इज अट्रॅक्टेड बाय ओनली दॅट मास ऑफ द अर्थ विच इज इनसाइड द स्पियर ऑफ रेडियस R-D. समजलं का? हे बाहेरचं मास या स्मॉल एमला अट्रॅक्ट करू शकणार नाही. पॉईंट क्लिअर झाला का? मग पूर्ण अर्थचा मास किती आहे M. या डॉटेड स्पियरच्या आतमध्ये, हा जो डॉट डॉटने स्पियर काढला याच्या आतमध्ये अर्थचं मास जे आहे ते किती घेतलं आपण M'. M इज टोटल मास ऑफ द अर्थ आणि M' इज मास ऑफ द अर्थ विच इज इनसाइड द स्पियर ऑफ रेडियस R-D. महत्त्वाचा पॉईंट समजला काय सांगा. हा पॉईंट समजल्यानंतर फक्त मॅथमॅटिक्स शिल्लक राहते, बाकी काही नाही. समजलं. आपण मास कुठे घेतलं, अर्थच्या आतमध्ये. किती डेप्थवर घेतलं D. मास किती घेतलं स्मॉल एम. या स्मॉल एमला पूर्ण अर्थचं मास अट्रॅक्ट करेल का? नाही. या स्मॉल एमला अर्थचं तेच मास अट्रॅक्ट करेल ज्या डॉटेड स्पियरच्या, जे R-D इतक्या रेडियस असलेल्या स्पियरच्या आतमध्ये आहे. सो स्मॉल एम इज अट्रॅक्टेड बाय ओनली दॅट मास ऑफ द अर्थ विच इज प्रेझेंट इनसाइड द स्पियर ऑफ रेडियस R-D. पॉईंट समजला. आणि या स्पियरच्या आतमधलं जे मास आहे ते कशाने दाखवलं आपण M' ने. इथे एक समजून घ्या, M काय आहे, मास ऑफ अर्थ, बरोबर आहे. आणि M' काय आहे, मास इनसाइड, बरोबर आहे, इनसाइड स्पियर ऑफ रेडियस. किती रेडियस आहे स्मॉल r, इक्वल टू R-D. याच्या आतमधलं मास आहे M'. आता बघा, हा आतमध्ये आहे म्हणून आपण पहिल्या पॉईंटमध्ये काय करणार, तुम्ही इंट्रो लिहिणार. इंट्रोमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला कशाबद्दल सांगितला, मास. कोणता मास, M' बद्दल सांगितलं, बाकी तर सेम आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये आता काय करायचं तुम्हाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामधला बिटवीन M' अँड M. कारण इथलं मास किती झाला तर M'. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार, M' इंटू M अपॉन अंतर किती आहे R-D. R-Dला तुम्ही स्मॉल r म्हणू शकता. R-D कॅन बी रिटन ॲज स्मॉल r. त्याला मी स्मॉल rच करतो, स्मॉल r त्याचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. दुसरं काय लिहायचं आता, त्या बॉडीचं वेट ऑफ द बॉडी. वेट किती लिहिणार, M
जी डी हे झालं सेकंड. आणि या दोघांना काय करायचं सेकंड हा पॉईंट थर्ड फोर्थ काय लिहिणार वेट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि वेट किती मिळालं एम जी डी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती जी एम डॅश इंटू एम अपॉन आर स्क्वेअर. सो हा एम काय झाला कॅन्सल एम कॅन्सल झाला म्हणून तुम्हाला जी डी बरोबर काय मिळालं जी एम डॅश अपॉन कोणता आर स्मॉल आर स्क्वेअर. आता राहिला प्रश्न एम डॅश काढायचा. तुम्हाला एम डॅश माहीत नसते तुम्हाला माहीत असते अर्थचं पूर्ण मास. आपल्याला आता एम डॅश काढायचा आणि तो एम डॅश इथे लिहायचा. इथपर्यंत समजलं का सांगा. अरे इथपर्यंत लक्षात आलं का. हां एकदम बिलकुल सिंपल आहे. इथे काय महत्वाचा पॉईंट होता सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय होता की या ऑरच्या आतमधल्या मासला फक्त ऑरचं तेच मास अट्रॅक्ट करेल जे या डॉटेड स्पिअरच्या आतमध्ये आहे. ज्या मासला कशाने दाखवलं एम डॅशने दाखवलं म्हणून तुम्ही फोर्स काढताना ते आतमधलं मास घेतलं पूर्ण एम नाही एम डॅश. सो जी एम डॅश एम अपॉन आर स्क्वेअर हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट किती घेणार एम जी डी व्हाय जी डी पॉईंट ऑरच्या आतमध्ये आहे डेथला आहे. सो एम जी डी सरफेसवर असेल तर जी हाईटला असेल तर जी एच आणि डेथमध्ये असेल तर जी डी. वेट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखेच असतात. वेट लिहिले एम जी डी एम एम झाला कॅन्सल जी डीचा फॉर्म्युला मिळाला जी एम अपॉन आर स्क्वेअर. मी काय करतो याला इकडे लिहितो म्हणजे मला इकडे स्पेस मिळेल खाली लिहायला. तर हा जो पॉईंट आहे हा आपण इकडे खाली टाकून देऊ. एम काय आहे आणि एम डॅश काय आहे आणि हा जो जी डी आपल्याला मिळाला हा याला मी इथे लिहून टाकतो. आता आपल्याला फक्त काय काढायचं आहे एम डॅश काढायचा आहे आणि तो एम डॅश इथे लिहायचा आहे. आता एम डॅश कसं काढणार मला सांगा की आपल्याला मास काढायचा आहे. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मास इक्वल टू काय असणार व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. याचाच अर्थ काय झाला की मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब. समजलं का मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार पहिले पूर्ण मास आहे सो पूर्ण मास प्रोपोर्शनल टू पूर्ण रेडियसचा स्क्वेअर. नंतरचा मास एम डॅश प्रोपोर्शनल टू स्मॉल आरचा क्यूब. समजलं का हे काय लिहिलं मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी ना. डेन्सिटी सर्व ठिकाणी अर्ची सेम कन्सिडर केली. सो मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब बिकॉज व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब. म्हणून इथं काय लिहिलं आपण आर क्यूब. डायरेक्टली समजते ना 4/3 पाय आर क्यूब असं लिहायची आता गरज नाही. मग कॅपिटल एम प्रोपोर्शनल टू कॅपिटल आर क्यूब आणि एम डॅश प्रोपोर्शनल टू स्मॉल आर क्यूब. म्हणून यांच्यामधलं रिलेशन आपल्याला काढायचं. आपल्याला कोण काढायचं आहे एम डॅश. मग यावरून जर तुम्ही एम डॅश काढला तर एम डॅश अपॉन एम एम डॅश अपॉन एम काय होणार आर अपॉन आर आणि त्याचा काय करणार क्यूब. पण आपल्याला कोण पाहिजे एम डॅश. एम डॅश इक्वल टू काय लिहिता येणार स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर क्यूब इन टू एम. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये लिहा तर काय फॉर्म्युला होता जी डीचा काय फॉर्म्युला होता जी एम डॅश अपॉन आर स्क्वेअर. मग इथे लिहा तुम्ही. सो काय लिहिता येणार सो जी अपॉन आर स्क्वेअर आणि एम डॅश किती मिळालं. आता मला वाटतं क्यूब क्यूब असंच राहू द्यायला पुरलं असतं आपल्याला. ओके कसं राहू द्यायला पुरलं असतं यावरून काय लिहिता आलं असतं इथे आर क्यूब आणि किथे कॅपिटल आर क्यूब. आणि म्हणून एम डॅश बरोबर काय लिहिता आलं असतं स्मॉल आर क्यूब अपॉन कॅपिटल आर क्यूब इन टू एम. इथे लिहा एम डॅशला काय स्मॉल आर क्यूब कॅपिटल इंटू एम. मग काय मिळेल सो जी डीचा फॉर्म्युला काय मिळाला हा आर स्क्वेअर आणि हा आर क्यूब झाला कॅन्सल बरोबर आहे. म्हणून काय मिळाला जी कॅपिटल एम अपॉन आर क्यूब इन टू आर. तुमच्या लक्षात आलं असेल की इनसाइड द अर्थ जी डी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर बाकी तर कॉन्स्टंट आहे. बाकी केसमध्ये जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर होता ना अरच्या आतमध्ये जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आला कारण की जी कॉन्स्टंट एम कॉन्स्टंट आर क्यूब सुद्धा काय झाला कॉन्स्टंट झाला. समजलं का यालाच आणखी वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितात. इथपर्यंत समजलं ओके. एवढं करून घेऊ आपण पूर्ण. समजलं ना. तर काय काय आला होता फॉर्म्युला जी डॅश इक्वल टू जी एम अपॉन आर क्यूब आर क्यूब आणि इन टू काय आर. बघा मी याचा कसं लिहितो याला. सो लक्ष द्या इकडे जी डॅश इक्वल टू याला लिहितो मी जी एम अपॉन आर स्क्वेअर इन टू आर बाय आर. काही चुकलं का बरोबर आहे. पण जी एम अपॉन आर स्क्वेअर काय असतो
स्मॉल जी. म्हणजे काय लिहिता येणार, जी डॅश इक्वल टू इथे काय लिहा स्मॉल जी, आणि आर किती आहे, आर मायनस डी, आर मायनस डी ना अपॉन आर. सो जी डॅश इक्वल टू जी इंटू आर आर कॅन्सल झाला तर 1 मायनस डी बाय आर. समजते. आणि म्हणून याला जी डॅश नाही म्हणायचं, याला काय म्हणायला पाहिजे होतं आपण, जी डी, जी डी. सो तुम्हाला जी डी बरोबर काय म्हणला, सो जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी बाय आर. बघा जी एच काय होता, जी एच इक्वल टू जी इंटू 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. पण दोन फॉर्म्युलांमध्ये खूप मोठा फरक आहे. हा फॉर्म्युला जो आहे हा अप्रॉक्स आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये कुठलंही अप्रॉक्सिमेशन नाही. सो दिस इज द रिलेशन बिटवीन जी अँड जी डी. अरे समजलं का, लक्षात आलं. सो दिस इज द रिलेशन बिटवीन जी अँड जी डी. हेच रिलेशन खूप वेगवेगळ्या तऱ्हेने काढता येते. आता बघा, तर कुठलं रिलेशन आपल्याला मिळालं होतं की आपण काय काढलं होतं, जी डी इक्वल टू काय मिळालं होतं, जी एम अपॉन आर क्यूब एन टू स्मॉल आर. बघा कसं करता येते. सो जी डी इक्वल टू मी कसं लिहितो, जी अपॉन आर क्यूब. लक्ष द्या इकडे, मासला काय लिहिता येणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम काय असेल 4/3 पाय आर क्यूब आणि इंटू डेन्सिटी रो आणि इंटू हा स्मॉल आर. तुम्ही आर क्यूब काय होणार, कॅन्सल होणार. आर क्यूब जर कॅन्सल झाला तर जी डीचा फॉर्म्युला काय मिळेल, 4/3 पाय रो जी. बरं 4/3 पाय हा रो हा जी इंटू स्मॉल आर. सो जी डी आठवतं मला. सो जी डी लाच काय लिहिता येते, 4/3 पाय रो जी इंटू आरला काय लिहिणार, आर मायनस डी. तो जीचा फॉर्म्युला काय होता माहिती आहे, 4/3 पाय रो ओके पाय रो जी आर. हा होता 4/3 पाय रो जी आर आणि हा किती आहे 4/3 पाय रो जी आर मायनस डी. यांचं जर तुम्ही डिव्हिजन केलं ना, यांचं जर तुम्ही डिव्हिजन केलं डिव्हायडिंग फर्स्ट बाय 2 तर तुम्हाला तेच मिळेल, जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी बाय आर. कसे काढते ते वेगवेगळ्या तऱ्हेने काढलेले आहे. सो दिस द रिलेशन बिटवीन जी अँड जी डी. इथे फ्रॅक्शनल चेंज तुम्हाला तसाच काढता येतो. फ्रॅक्शनल चेंज काय मिळेल, जी मायनस जी डी अपॉन जी इक्वल टू तिथे ट्वाईस एच अपॉन आर मिळाला होता, इथे काय मिळेल डी अपॉन आर मिळेल. म्हणजे डेल्टा जी अपॉन जी इक्वल टू काय मिळेल, डी बाय आर. समजलं का. तर यावर पहिला DPP तयार केलेला आहे आणि आता टाईमही झाला आपला. तर तो DPP तुम्हाला सॉल्व करून आणायचा आहे उद्या. ठीक आहे. उद्या जे की आणखी एकदा आपण रिव्हिजन करू आणि नंतर तुम्ही DPP मधल्या डिफिकल्टीज आपण सॉल्व करू. ठीक आहे. एकदा घरी गेल्यानंतर हे सगळं वाचून काढा. तुम्हाला जो PDF पाठवलेला आहे त्याच्यामध्ये आहे आणि बोर्डवरच्या ज्या स्लाईड तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात त्याच्यामध्ये येणार. आणि तुम्हाला DPP जाताना घेऊन जायचं आहे. उद्या DPP मधल्या डिफिकल्टीज आपण घेणार, पुढे चॅप्टर कंटिन्यू नाही करणार. ठीक आहे. ओके चला.